ठाकरेंच्या सेनेकडून उद्या राज्यव्यापी आंदोलन, जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचा एल्गार। सोलापूरच्या कुरडू गावातील अवैध वाळू मुरुम उपसा विरोधातील कारवाई सुरूच ठेवणार, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना। कोल्हापुरात आज गोकुळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालिका शौमिका महाडिक व्यासपीठावर जाणार नाही। आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला सुरुवात, एनडीएकडून सीपी राधाकृष्णन रिंगणात तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर सर्व आमदार शिंदेंच्या संपर्कात, शिवसेना आमदार कृपाल तुमानेंचा मोठा दावा। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुंबईत बैठक, मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेत बैठक, तायवाडे आणि इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, 60 कोटींच्या गुंतवणुकीत फसवणूक प्रकरणी 15 सप्टेंबरला चौकशी, शिल्पा शेट्टी राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी। हॅरिस शिल्ड स्पर्धेचं नाव लोकमान्य टिळक ट्रॉफी असं बदलण्याची मागणी, शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एमसी अध्यक्ष आणि मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन यांना पत्र। आणि विसर्जनाचा वाद विनाकारण म्हणत लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा करणार दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।